आगामी काळामध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो याच्यामध्ये अद्यापही कोण किती जागणार हे स्पष्ट झालेले नाही। वरच्या स्तरावर सर्व हालचाली सुरू झाल्यात। अशातच गोंदियामध्ये काँग्रेसने गोंदिया जिल्ह्यातील 4ही विधानसभा लढणार असल्याचे प्रस्ताव प्रदेश काँग्रेसकडे पाठवलेले आहे। आपल्यासोबत प्रदेश काँग्रेसचे सचिव अमर वराडे जी आहेत बोलण्याकरिता। भाऊ, काय सांगाल, काँग्रेसने वरच्या स्तरावर प्रस्ताव पाठवलेला 4ही जागा निवडणुका लढण्यासाठी काय सांगाल? महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सूचनेनुसार ॲडव्होकेट अभिजित वंजारी यांना निरीक्षक म्हणून गोंदियाला पाठवलं होतं। परवाच्या दिवशी ती बैठक संपन्न झाली। गोंदिया जिल्ह्याच्या 4ही विधानसभेच्या जागा या काँग्रेसनीच लढाव्या असा स्थानिक सगळ्या नेते मंडळी आणि कार्यकर्त्यांचा आग्रह असल्यामुळे तशा प्रकारचा प्रस्ताव जो आहे तो स्थानिक कार्यकर्त्यांच्या नेत्यांच्या आग्रहाखातीर प्रदेश काँग्रेसला सादर करण्यात आलेला आहे अशी मला माहिती आहे। सध्या महाविकास आघाडीमध्ये 3 पक्ष आहेत, एक शरद पवार गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे, पण वरच्या स्तरावर अजूनही वाटाघाटी व्हायची आहे आणि अशामध्ये काँग्रेस कार्यकर्ते आग्रह धरत आहेत। बाकीचे कार्यकर्ते नाराज होणार नाहीत का? बघा, हा शेवटी निर्णय जो आहे तो हायकमांडचा आहे। तिन्ही पक्षाचे हायकमांड बसून तो निर्णय घेणार आहेत याची आम्हाला कल्पना आहे। परंतु स्थानिक कार्यकर्त्यांनाही वाटते की महाराष्ट्रामधले प्रत्येक जागा जी आहे ती आपापल्या पक्षाकरता महत्त्वाची वाटते। आपल्या हक्काचा आमदार आपल्या मतदारसंघामध्ये जर असला तर पक्षवाढीकरता ते खूप चांगली बाब असते। त्याच्यामुळे त्या लोकांचा आग्रह आहे पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतात, त्या निवडणुका लढण्याकरता आपला हक्काचा आमदार आवश्यक असतो आणि म्हणून जर त्या लोकांनी आग्रह धरला असेल त्याच्यात काही वाईट नाही आहे, निश्चित रूपाने तो धरला पाहिजे। तर निश्चितपणे जरी आम्ही महाविकास आघाडीमध्ये असलो तरी मात्र प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपला आमदार असावा हा आग्रह धरणे त्यांचा हक्क आहे, असे वक्तव्य प्रदेश काँग्रेसचे सचिव अमर वराडे यांनी केले आहेत। देवेंद्र रहांगडाले, एबीपी माझा, गोंदिया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।